नागपुरात विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर मुस्लिम संघटनांचंही आंदोलन। फहीम शमीम खानवर बेकायदेशीरपणे जमाव गोळा केल्याचा आरोप। गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नागपुरात 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम। संचारबंदी परिसरात अत्यावश्यक कामांना सूट। शाळा दुकानं आजही राहणार बंद। उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य। मेट्रो, सिटी बस, एसटी सेवा पूर्ववत। नागपूर हिंसाचारादरम्यान दंगेखोरांकडून महिला पोलिसाचा विनयभंगासह अश्लील शेरेबाजी करणाऱ्या टोळक्यावर गुन्हे दाखल। आरोपींवर कठोर कारवाईची सर्वपक्षीयांची मागणी। अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय होईना। भास्कर जाधवांच्या नावासाठी अध्यक्षांच्या अनुमतीची प्रतीक्षा। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला। आता नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांपुढे प्रशांत कोरटकरला शोधण्याचं आव्हान। राज्यातील कारागृह महिला पोलीस भरतीला आजपासून पुण्यात सुरुवात। सकाळी मोठ्या गर्दीमुळे गोंधळ। 513 पदांसाठी 5000 मुलींची गर्दी। सातारा जिल्ह्यातील बावधनमध्ये बगाडचा उत्साह। गुलाबी रंगात संपूर्ण बावधन गाव रंगलं। सोबतच संपूर्ण ग्रामीण भागात आज रंगपंचमीचा उत्साह। अखेर 9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या। फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर ड्रॅगन कॅप्सूलचं यशस्वी लँडिंग। नासाने मानले स्पेस एक्सचे आभार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।